जय हिंद मित्रांनो, बघा बघाच नागपूर महानगरपालिका भरती 2024 साठी TCS पॅटर्ननुसार GNM नर्सिंग स्पेशलसाठी भाग दुसरा अभ्यासणार आहोत। बघा याच प्रमाणे आपण काल सुद्धा भाग 1 अभ्यासला आहोत। तो जर तुम्ही एक अभ्यासला नसेल तर नक्कीच बघून घ्या। तुम्हाला त्याची जी लिंक आहे बघा, ती लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करून टाकतो। बघा हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अभ्यासून घ्या। आणि आपल्या चॅनलवर जर समजा तुम्ही नवीन असाल, आपल्या चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राइब तुम्ही करून घ्या। बघा पहिला प्रश्न कशा प्रकारचा आहे। मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात स्थित आहे? तर लक्षामध्ये घ्या बघा, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही जी संस्था आहे बघा, ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काय? पर्याय क्रमांक अ नागपूर हे आहे। बघा पर्याय क्रमांक अ नागपूर हे आहे। पुढे, नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आहेत? तर बघा मित्रांनो, नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी मुबलक प्रमाणात आहेत? तर लक्षामध्ये घ्या, या आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काय आहे? पर्याय क्रमांक अ कामठी व सिलेवारा, पर्याय क्रमांक ब पाठण सावंगी व उमरखेड व क सावनेर। म्हणजेच बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काय? तर पर्याय क्रमांक ड यापैकी सर्व जे आहे, यापैकी सर्व, या अ ब क या तीनही ठिकाणी जे आहे बघा नागपूर जिल्ह्यामध्ये दगडी कोळशाच्या खाणी आढळतात। लक्षामध्ये घ्या, दगडी कोळशाच्या खाणी आढळतात। पुढे, नागपूर जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे डॅश डॅश असते किंवा कसे आहे असा प्रश्न विचारला जातो। तर बघा नागपूर जो जिल्हा आहे, या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे कसे आहे? तर उष्ण व कोरडे आहे। बघा उष्ण व कोरडे लक्षामध्ये ठेवायचं आहे, उष्ण व कोरडे। पुढे बघा, नागपूर जिल्ह्यात सध्या खालीलपैकी किती तालुके आहेत? तर बघा नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या किती तालुके आहेत असा प्रश्न विचारला। तर बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहेत बघा, सर्व काही तुम्ही नोट डाऊन करून घ्या, नाहीतर नोट करण्याच्या नावाखाली तुम्ही असंच हे व्हिडिओ बघत जाऊ नका। बघा नोट केल्यावर जे आहे तुमच्यासाठी याचे नोट्स असतात, परंतु जर तुम्ही हा आपला व्हिडिओ फक्त आणि बघला, फक्त आणि फक्त जर तुम्ही हे सर्व काही नोट जर केलं नसेल तर काही काळापुरतं तुमच्या लक्षामध्ये राहिलं, पुन्हा तुम्ही सर्व विसरून जाल। त्यामुळे बघा नोट करून घ्या आणि सर्व जे हे काही पाठच करून घ्या, कारण इम्पॉर्टंट प्रश्न आम्ही तुमच्यासाठी दररोज आणत असतो। बघा तर काय आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी काय आहे? बघा पर्याय क्रमांक चौथा। बघा 14 जे आहेत तालुके नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत, लक्षामध्ये घ्या। पुढे, वाटणाऱ्याची रोजनिशी, तर काय वाटणाऱ्याची रोजनिशी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वाटणाऱ्याची रोजनिशी या पुस्तकाचे लेखक सतीश काळसेकर आहेत। बघा सतीश काळसेकर। पुढे, म्यानमारमधील प्रमुख भाषा कोणती आहे? तर लक्षात घ्या, म्यानमारमधील प्रमुख भाषा ही बर्मीज आहे। बघा बर्मीज, लक्षामध्ये घ्या, बर्मीज। तर म्यानमारची जर राजधानी विचारली तर म्यानमारची राजधानी बघा मित्रांनो रंगून आहे, लक्षामध्ये घ्या, रंगून, लक्षामध्ये घ्या, रंगून। पुढे 7वा प्रश्न, भारताने नवीन आर्थिक धोरण कधी जाहीर केले? तर बघा आपल्या भारत सरकारने जे नवीन आर्थिक धोरण कधी जाहीर केले असा प्रश्न विचारला, तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक जुलै 1991 आहे। बघा जुलै 1991। पुढे बघा 8वा प्रश्न काय आहे? बघा भारत सरकारद्वारे राष्ट्रीय उद्यान संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा आपल्या भारत सरकारद्वारे जे राष्ट्रीय उद्यान संस्थेची स्थापना, पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे बघा 1984। पुढे बघा 9वा प्रश्न काय आहे? भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता? तर लक्षामध्ये घ्या बघा, आपल्या भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता आहे किंवा कोणता असा प्रश्न विचारला तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक अ माजुली हे असणार आहे। बघा माजुली हे असणार आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 10वा, अकबराचा वजीर कोण होता? तर लक्षामध्ये घ्या, अकबर जो आहे त्या अकबराचा वजीर कोण होता? तर लक्षामध्ये घ्या, बैराम खान हा होता, बैराम खान हा। पुढे, सोमनाथ मंदिर 1025 साली कोणी उद्ध्वस्त केले? तर बघा सोमनाथ हे जे मंदिर आहे ते 1025 साली गजनीचा मोहम्मद जे आहे, ते गजनीचा मोहम्मदने हे मंदिर उद्ध्वस्त केले होते, लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढे, ब्रिटिश साम्राज्याचा जनक कोणाला म्हणतात? तर ब्रिटिश साम्राज्याचा जनक असेल लॉर्ड डलहौसीला म्हणतात। बघा लॉर्ड डलहौसी। पुढे, 13वा प्रश्न, इंदुप्रकाश हे वर्तमानपत्र कोणी काढले? तर लक्षात घ्या, इंदुप्रकाश
हे जे वर्तमानपत्र आहे हे कोणी काढले? तर लक्षामध्ये घ्या आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती? पर्याय क्रमांक क न्यायमूर्ती रानडे हे आहे बघा, न्यायमूर्ती रानडे. पुढे संत जनार्दन काय? तर संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी कोठे आहे? संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी ही कोपरगाव या ठिकाणी आहे. शेवटचा प्रश्न बघा तुमच्यासाठी आहे. तर बघा काय हे प्रश्न, पंढरपूर येथे चोखा मेळा धर्मशाळा कोणी बांधली? पंढरपूर या ठिकाणी चोखा मेळा धर्मशाळा कोणी बांधली? या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता यूट्यूब चॅनल. धन्यवाद.